ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आता थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखडांवरच टीकास्त्र डागलेले। सरकारचे चमचे सुप्रीम कोर्टाला धमक्या देत आहेत असा घणाघात राऊतांनी केलाय। राष्ट्रपती आणि राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा पाळावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी न्यायव्यवस्थेवर कठोर शब्दात टीका केली आणि धनखड यांनी केलेल्या टीकेवर आता राऊतांनी टीका केली आहे। We cannot have situation where you direct President of India. And on what basis? What is happening in the country? सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या झोमण्याचं कारण काय? तुम्ही धमक्या देताय सर्वोच्च न्यायालयाला। आज या देशातल्या जनतेची एकमेव जो आशेचा किरण कोणता असेल थोडाफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय। तो आशेचा दिवासुद्धा आपण विझवायचा प्रयत्न करता असं मला वाटतं। त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हणतील सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही, टाळं लावा। सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला। मुळात पार्लमेंट राहिलेली नाही तर सुपर पार्लमेंट कशी काय होणार?